brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। तुम्ही आता कलेक्टरना फोन लावा की वन खात्यामध्ये नोंद असलेल्या जमिनी तुमच्याकडे किती आहेत, त्यांच्याकडे फिगरच नाहीये। म्हणजे क्षेत्रफळ किती 5.5 लाख हेक्टर आणि आमची रिझर्वेशन मध्ये चाललंय किती, त्याच्यामध्ये सर्वात जास्त वन खात्याकडे आहे। 98% सिंधुदुर्गामध्ये ही प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, याची नोंद झालेली आहे। म्हणजे गव्हर्नमेंट फॉरेस्ट फक्त 2% आहे। वन खात्याने कधीतरी याच्यावरती उत्तर द्यावं। विषय दुसरा असा आहे, सुप्रीम कोर्टामध्ये मग आपण जी नोंद पाठवलेली आहे ती कुठल्या आधारावर पाठवलेली आहे? अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, अशी जिल्हा प्रशासनाकडे नोंदच नाहीये, नोंदच नाहीये। मी प्रांताला विचारलं, मी तहसीलदारांना विचारलं, मी बीडीओला विचारलं, मी कलेक्टरांना विचारलं, मी माहितीच्या अधिकाऱ्याला विचारलं, सगळ्यांना विचारल्यानंतर मी एक ढगातून हा फिगर काढलाय, याची कुठे नोंद नाहीये साहेब। मग सरकारने मला जी मॅच करून दिलेली ही जी फिगर आहे ती आली कुठून? एक माझा मूळ प्रश्न तोच होता। दुसरा प्रश्न, मग सुप्रीम कोर्टामध्ये आपण जे प्रेझेंटेशन केलं ते प्रेझेंटेशन कुठल्या आधारावर केलं? आधार नाहीये साहेब जिल्ह्यामध्ये। तुम्ही आता कलेक्टरना फोन लावा की वन खात्यामध्ये नोंद असलेल्या जमिनी तुमच्याकडे किती आहेत, त्यांच्याकडे फिगरच नाहीये। अशा परिस्थितीमध्ये काय होतंय अध्यक्ष महोदय की जेव्हा आपण, आमचं एक गाव आहे कुडाळ तालुक्यामध्ये पुळास नावाचं, 14 घरकुलासाठी तिथे पंतप्रधान आवास योजनेमध्ये तिथे ती स्कीम सँक्शन झालेली आहे, परवानगी मिळालेली आहे। आता वन असल्यामुळे 7/12वर त्यांना साहेब 1.5 वर्षापासून वन खात्याच्या खेपा मारायला पडतायत, त्यांना परवानगी मिळत नाहीये। ते 1.5 वर्षापासून वन खात्यामध्ये चाललेत की आम्हाला परवानगी द्या, घरकुल हे पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये वन खातं त्यांना 1.5 वर्ष झालं परवानगी देत नाहीये। मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा, आणि मंत्री महोदय जेव्हा ह्याचा सर्वे झाला, जसं तुम्ही म्हणता सर्वे झाला साहेब, सर्वे पण चुकीच्या पद्धतीने झाला, तो सॅटेलाइटच्या आधारावर झाला। आता सॅटेलाइटच्या आधारावर झालेला सर्वे, त्याच्यामध्ये शाळा आल्या, त्याच्यामध्ये मंदिरं आली, त्याच्यामध्ये शेती आली, त्याच्यामध्ये सगळेच आमचे जवळपास 300 गावं आली। आता अध्यक्ष महोदय, एकंदरीत जर आपण क्षेत्रफळ सिंधुदुर्गाचं बघितलं तर 5.5 लाख हेक्टरचं आहे। जर तुम्ही साहेब आमच्या जिल्ह्यावर पडलेली आरक्षणं किती आहेत, जर आरक्षणं किती आहेत जर तुम्ही त्याचा हिशोब लावला तर साहेब आकारी पड 1700 पेक्षा जास्त हेक्टर आहे, सागरी CRZ 600 पेक्षा जास्त हेक्टर आहे, कबुलायतदार गावकर 400-700 पेक्षा जास्त हेक्टर आहे, वनसंज्ञा व खासगी वने 38,643 हेक्टर पेक्षा जास्त आहे। इको सेन्सिटिव्ह जे सर्वात मोठं आमच्या जिल्ह्यावर ज्याचं क्षेत्रफळ आहे ते 2,97,000 आहे। हे सगळं अंदाजित सांगतो साहेब। अध्यक्ष महोदय, ही माझी फिगर आहे, शासनाची नाही। त्याच्यामध्ये खारपुटी क्षेत्र 473 हेक्टरची आहे साहेब। हे सगळं जर आपण मोजलं तर हे 2.25 लाख हेक्टर पर्यंत होतं। सरकारच्या नोंदीप्रमाणे नाही, ह्याला विचार त्याला विचार, ह्या अधिकाऱ्याला पकड त्या अधिकाऱ्याला पकड, त्याच्यातून ही फिगर जनरेट झालेली आहे। म्हणजे क्षेत्रफळ किती 5.5 लाख हेक्टर आणि आमची रिझर्वेशन मध्ये चाललंय किती, त्याच्यामध्ये सर्वात जास्त वन खात्याकडे आहे। वन खातं काय उत्तरच द्यायला तयार नाही आम्हाला त्याच्यावरती। त्यांचे अधिकारी आम्हाला काय सांगायलाच तयार नाही की तुमच्या ह्या जमिनी मिळणार आहेत की मिळणारच नाहीयेत, आम्हाला सांगायला तयार नाहीत साहेब। प्रायव्हेट फॉरेस्ट जेव्हा सॅटेलाइट पडलं आणि सॅटेलाइट थ्रू रिझर्वेशन पडली साहेब, तुम्हाला एक सांगतो अध्यक्ष महोदय, 98% सिंधुदुर्गामध्ये ही प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, ह्याची नोंद झालेली आहे। म्हणजे गव्हर्नमेंट फॉरेस्ट फक्त 2% आहे। वन खात्याने कधीतरी याच्यावरती उत्तर द्यावं। 2% गव्हर्नमेंट फॉरेस्ट म्हणजे आम्ही मागतोय कुठल्या जमिनी? आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी मागतोय आम्ही। प्रायव्हेट फॉरेस्टचा अर्थ काय होतो अध्यक्ष महोदय की जेव्हा प्रायव्हेट शेती करणारे जे शेतकरी होते त्यांच्यावरती रिझर्वेशन जेव्हा टाकण्यात आलं त्याला प्रायव्हेट फॉरेस्टमधून त्याची गणना झाली, आणि म्हणून 98% आमच्याकडे प्रायव्हेट फॉरेस्ट आहेत का? वन खात्याने एकदा जाहीर करून टाकावं। माझा प्रश्न लक्षवेधीप्रमाणे असा आहे की तुम्ही ह्याच्यावरती रिसर्वे करून आमच्या ह्या प्रायव्हेट जमिनी आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या कबुलातदार, आमच्या गावकऱ्यांना, आमच्या आकारीपड शेतकऱ्यांना, जिथे जिथे आमच्या जमिनी वन खात्याकडे गेलेल्या आहेत, रिसर्वे, टाइम बाउंड रिसर्वे, नुसतं आम्ही रिसर्वे करणार ह्याच्यावरती आम्हाला विश्वास नाही। टाइम बाउंड रिसर्वे करणार का? आमच्या ह्या सगळ्या जमिनी तुम्ही रिलीज करून देणार का? परत शेतकऱ्यांना देणार का? हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे। एक पुन्हा ॲफिडेविट आपण सादर केला सुप्रीम कोर्टमध्ये
तर मला असं वाटतं की 9,173 हेक्टर जमिनी या कमी झाल्या, पण सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेविट करून सुप्रीम कोर्टातनं आदेश घेतल्याशिवाय फॉरेस्ट आणि महसूल काहीच करणार नाही. जे सुप्रीम कोर्टाने आधी आपण दाखवलं होतं ते कमी करून घ्यायचं असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये आता विचार आम्ही केला आहे की महसूल खातं, जसं झुडपी जंगलच्या केसमध्ये महसूल खातं हे सुमोठं सुप्रीम कोर्टमध्ये गेलं. आता आम्ही विचार करतो आहे, फॉरेस्ट मिनिस्टरशी मी आज बोलणार आहे. मी सकाळी विचार केला आहे की आपण एकदा सुप्रीम कोर्टात पुन्हा जायचं आणि सुप्रीम कोर्टामध्ये विनंती करायची की हे जे 2008ला जे प्रतिज्ञापत्र आम्ही दिलं आहे त्यावर तातडीनं निकाली काढलं तर मला असं वाटते 9,173 हेक्टरबद्दल एक पॉझिटिव्ह निर्णय सुप्रीम कोर्ट करू शकेल. तसंही या ठिकाणी करू शकेल, म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे. पण आपण ज्या पद्धतीची बाजू मांडणार आहोत आम्ही ठरवलं आहे महसूल खात्याने, कारण शेवटी हे तेव्हाच्या जिल्हास्तरीय कमिट्या, तेव्हाच्या तालुकास्तरीय कमिट्या यांनी ते तेव्हा हे मोजण्या केल्या होत्या. म्हणजे मोजणी म्हणजे हे गोष्ट खरी आहे की रात्रभरात आदेश आले, कसंही टाकलं, कुणालाही टाकलं, जसं झुडपी जंगल टाकलं होतं विदर्भात CP अँड बेरारच्या सरकारच्या काळात. आणि त्यामुळं त्यामध्ये विनाकारण 30 वर्ष लोकांना झुडपी जंगल जागा दाखवून आत्ता सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. मी आपल्याला एवढं आश्वस्त करतो की तातडीनं फॉरेस्ट मिनिस्टर आणि मी दोघंही बसून एक तातडीनं याचिका करायची सुप्रीम कोर्टमध्ये आणि हे सर्व बाजू सुप्रीम कोर्टमध्ये मांडायची. आमची चूक झाली तर मान्य करू, बाबा सर्वेक्षणामध्ये चूक झाली, मोजणीमध्ये चूक झाली, पण ही जी वनसंज्ञा आहे याबद्दलचे आता अधिकार पूर्ण सुप्रीम कोर्टाला, या सभागृहाला नाही आहे. बाकी जे स्टेट लेवलचे आरक्षण आहेत त्याच्याबद्दलची वेगळी बैठक घेऊन त्यामध्ये कुठले कुठले आकारी पडच्या आरक्षणाचा आपण जसं मागे कायदा आणला, आकारी पडच्या आरक्षण आपण शेतकऱ्यांना जमिनी परत केल्या आकारी पडच्या, असे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला तिथले जे शाळा आहे, मंदिर आहे, दवाखाने आहे, या ठिकाणी जी वनसंज्ञा लागली आहे त्याबद्दलच्या प्रस्तावाचं काय करायचं त्याचा वेगळा विचार करणे आणि देवराईच्या जमिनी आहेत त्या जमिनीबद्दल काय करायचं, या ज्या विषय आहेत ते आपण राज्य सरकारचे तर आपण हाताळून घेऊ, त्याबद्दल तुम्हाला रिलीफ देण्याचा पूर्ण प्रयत्न करू.